आयुष्यामध्ये जेव्हा संकट येतं तेव्हा माणूस देवाकडे जातो. नाहीतर काय होतं, की ह्याच्या त्याच्या ओळखीने आपण गुरुजींकडे जातो. नाहीतर कुणाकुणाचे अगोदरपासून गुरुजी असतात जे त्यांना सल्ले देतात आणि मग ते तसं त्या सल्ल्याचा उपयोग करून आयुष्य सुंदर घालवायचा प्रयत्न करतात. जे पण अडचणी आलेल्या असतात ते दूर करायचा प्रयत्न करतात. पण काय होतं ना, एक-एक जण ह्या गोष्टीच्या आहारी जातात आणि वेळ गेल्यानंतर त्यांना माहिती पडतं, की ही गोष्ट चुकीची होती आणि ह्याच्यातून रिझल्ट तर काही आला नाही. लाईफ आहे तशीच प्रॉब्लेम्स लाईफमध्ये आहेत. हे मी तुम्हाला सांगतोय कारण की आपल्याकडे आजचा जो अनुभव आहे एका ताईंनी शेअर केलाय. त्यांना त्यांचं नाव डिस्क्लोज नाही करायचंय. पण त्यांचा जो अनुभव आहे तो ऐकल्यानंतर तुम्हालाही समजेल हा व्हिडिओ बनवायचं कारण काय होतं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. मागचे व्हिडिओही तुम्ही पाहिले असाल, त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असाल, अनुभव लोकं जी मला शेअर करतात ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. कारण आपला अजून एक पॉडकास्ट चॅनल आहे. तिथे आध्यात्मिक गोष्टी वगैरे आपण डिस्कस करत असतो. त्या चॅनलमध्ये काय होतं, की लोकं बरेच अनुभव सांगायला प्रयत्न करतात मला, पण ते पॉडकास्टमध्ये माझ्या लोकेशनवर यायला जमत नाही. तर ते मला ईमेल, WhatsAppद्वारे त्यांचे अनुभव शेअर करतात. तर तेच अनुभव मी शेअर करतो तुमच्यासोबत. तुम्हालाही ते समजले पाहिजेल, की अध्यात्म गोष्टीमध्ये किती म्हणजे मजा आहे आणि ती एक वेगळीच गोष्ट आहे अध्यात्म म्हणजे. त्यामुळे हे चॅनल आपण बनवलंय. तर त्या ताईच्या घरी असं होतं, की कंटिन्यू 1 वर्षापासून ना त्यांच्या घरामध्ये कोण ना कोण आजारी पडत असतं. म्हणजे 3-4 महिने ती ताई अगोदर आजारी होती. त्याच्यानंतर त्यांची मुलगी आजारी होती आणि आता त्यांचे हसबंड जे आहेत, ते आजारी आहेत. म्हणजे काय होतं, की डॉक्टर वगैरे करून झालं, रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, पण त्यांच्या घरचं जे आजारपण आहे ना आणि बऱ्याच लोकांच्या घरात असा प्रॉब्लेम असतो, की कधी-कधी हॉस्पिटल त्यांचे चालू झाले, आपण बोलतो दवाखाना एकदा लागला की लागला. तर तो प्रकार त्या ताईच्या घरी होता. बऱ्याच गोष्टी करून झाल्या, पण रिझल्ट काहीच नव्हता. तर त्यांच्या एका मैत्रिणीने त्यांना सांगितलं, की एक गुरुजी आहेत, ते गुरुजी तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे दूर करतील. कारण इतके प्रयत्न केल्यानंतरही तुम्हाला जर असा काही प्रॉब्लेम येतोय, तर ही साधी गोष्ट नाही, काहीतरी मोठा प्रॉब्लेम असू शकतो. तर हे प्रॉब्लेम बघण्यासाठी ते गुरुजींकडे पूर्ण गोष्ट जी झाली आहे ती जाऊन सांगतात. आता गुरुजी चेक करतात आणि काहीतरी ते बघून सांगतात, की तुमचा हा जो आहे तो वास्तुदोष आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे तुमच्या लोकांमध्ये हे इश्यू येत आहेत. आता राहायला ते 10 वर्ष आधीच त्या रूममध्ये शिफ्ट झालेत. म्हणजे 10 वर्षापासून राहतायत. पण आता 1 वर्षापासून त्यांच्या ह्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स चालू झालेत. तर ते गुरुजी अगोदर त्यांच्याकडनं एक 20,000 ते 25,000 रुपये काहीतरी चार्ज करतात. घरामध्ये येऊन चेक करण्याचे वगैरे. ती ताई ऑलरेडी म्हणजे इतक्या मोठ्या प्रसंगामध्ये अडकलेली असते. ती ताई पैसे देते, ते गुरुजी येतात, सगळं चेक करतात आणि त्याच्यानंतर ते उपाय देतात, की ह्या-ह्या गोष्टी करा आणि तुमचे हे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील. ती ताई पूर्ण आशेने त्या गोष्टी काय-काय घरात बांधायला वगैरे दिलेलं असतं ते सगळं करतात आणि त्यांना असं वाटतं, की इथून पुढे पॉझिटिव्ह होऊन जाईल सगळं. पण 2 महिने, 3 महिने होऊन जातात. त्याच्यानंतर परत ते इश्यूज आहेत. म्हणजे कोण ना कोण आजारी पडतंय, काही ना काही घरामध्ये प्रॉब्लेम्स होतायत. रिपोर्ट्सवर रिपोर्ट्स काढतायत. काही रिपोर्टमध्ये पण इश्यूज नाही आहेत. पण तरी घरात ताप येणं, सर्दी, खोकला हे कंटिन्यू चालू आहे आणि त्याच्यामुळे त्यांना कंटिन्यू डॉक्टरकडे जायला लागतंय. आता ते परत त्या गुरुजीकडे जातात आणि त्यांना सांगतात, की तुम्ही मागच्या वेळी ज्या गोष्टी दिल्या होत्या, त्या माझ्या घरात आताही मी ठेवल्यात, पण काही त्याचा फरक नाहीये. तर काय करावं? तर ते गुरुजी परत चेक करतात काहीतरी आणि गुरुजी बोलतात, की ही जरा जास्त मोठी समस्या आहे आणि ह्याला जे आहे ते तुम्हाला 50,000 ते 70,000 रुपये तरी लागतील. मला घरामध्ये येऊन 2-3 वेगवेगळे प्रकारचे हवन वगैरे करावे लागतील. तर ते गुरुजी अशा प्रकारे त्या ताईंना समजवतात, की त्या ताईंना खरोखर असं वाटतं, की खरंच मोठ्या काहीतरी समस्या असतील म्हणून गुरुजी पण बोलतात. तर ती ताई बिचारी काही ना काही करून आणि मेन म्हणजे त्यांच्या हसबंडला ही सगळी गोष्ट पटत नसते. ते इग्नोर करत असतात. तर ताई कसे-कसे करून पैसे अरेंज करते आणि पैसे त्या गुरुजींना देते. ते गुरुजी येतात, होम हवन वगैरे ज्या गोष्टी ते करायचे ते करतात आणि जातात. आता गेल्यानंतर ना, परत तो प्रॉब्लेम आहेच. म्हणजे काही
त्यांच्या लाईफमध्ये फरक नाही आहे. जो प्रॉब्लेम आधीपासून होता तो चालूच आहे. 2 महिने 3 महिने गेले. त्यानंतर परत ती ताई त्या गुरुजींकडे जाते आणि त्यांना सांगते, की ह्या गोष्टी तुम्ही जसं सांगताय तसं काही होत नाहीये. काहीच बरं होत नाहीये. ज्या गोष्टी आहेत तशाच सुरू आहेत. तर त्याच्यानंतर ते गुरुजी सांगतात, की तुम्हाला ₹1,00,000 द्यावे लागतील. 1,00,000मध्ये मी ह्या गोष्टी करतो. बाहेर जाऊन बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील तुमच्या घरासाठी. ते केल्यानंतर तुमच्या घरामध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आता हे ऐकल्यानंतर कुठे ना कुठे त्यांच्या डोक्यामध्ये ही आयडिया येते, की नाही हे काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहे आणि हे जे गुरुजी सांगतायत आता, हे पैसे मागतच चाललेत. म्हणजे अगोदर 20,000 ते 25,000 आणि आता नंतर 50,000-70,000 रुपये मागितले. त्याच्यानंतर परत आता 1,00,000 मागतायत. म्हणजे ही काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे पैसेच मागतायत पण काम तर काही होत नाहीये. तर ही गोष्ट तर सुरूच होती. मग ते ताई जे आहेत ते दुसऱ्या गुरुजीकडे एका मंदिरामध्ये जातात आणि त्यांना ही पूर्ण जी समस्या आहे ती सांगतात. ते जे आहेत गुरुजी मंदिरामधले, ते त्या ताईला सांगतात, की "तू फक्त स्वामींची उपासना कर." कारण की त्यांना बघितल्याबरोबर त्या गुरुजींना समजते, की स्वामी ह्या गोष्टीतून त्यांना बाहेर काढतील. त्या दिवसापासून स्वामींचा त्यांनी जप करायला सांगितला. आता जेव्हापासून त्या ताईंनी स्वामींचा जप सुरू केला आणि सांगितल्याप्रमाणे तारक मंत्र, दररोज तारक मंत्र ते ताई घरामध्ये वाचायचे जोरजोरामध्ये आणि हे तारक मंत्र वाचत असताना ना, त्या तारक मंत्राचे व्हायब्रेशन्स ना त्यांच्या पूर्ण घरामध्ये पसरायचे. मग हे हळू करत ना 1-1.5 महिन्यामध्ये त्या ताईंच्या घरी त्यांना चेंजेस दिसले. घरामध्ये मोठे-मोठे प्रॉब्लेम्स असतात ते दिसून येतात. पण हे हेल्थ इश्यूज जे असतात ना, हे दिसून येत नाही. म्हणजे 4 जण आहेत आपल्या घरामध्ये, एखादा मेंबर कोण आजारी आहे, तर इतकं दिसून नाही येत. त्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात. पण जो माणूस घरात राहतो, त्यांना माहिती आहे की ही किती मोठी गोष्ट आहे. कारण काय आहे, की कंटिन्यू आपला पैसा दवाखान्यात जातो आणि मध्यमवर्गीय माणसं जी असतात, त्यांच्यासाठी पैसे ही खूप इम्पॉर्टंट असतात आणि कंटिन्यू जर पैसे आपले असे डॉक्टरीला जर दर महिन्याला जात आहेत, तर ते आपल्यालाच माहिती असतं. तसं त्या ताईची जी समस्या होती, ती त्यांना कळलं की 1-1.5 महिन्यापासून जेव्हापासून स्वामींचा जप आणि तारक मंत्र ते म्हणतायत, तेव्हापासून त्यांच्या लाईफमध्ये खूप मोठा चेंज आलाय. म्हणजे हा व्हिडिओ बनवायच्या मागचं कारण हे होतं, की ह्या ताईंचंच नाही, असे माझ्याकडे 3 ते 4 अजून वेगवेगळे अनुभव आहेत, जिथे ना हे प्रॉब्लेम झालेत आणि मेन काय माहिती आहे का? तुम्ही पैशाच्या मागे अडकून नका जाऊ. कोण जर तुम्हाला कोट करतंय, की तुम्हाला 50,000, 1,00,000 वगैरे द्यायचे, तर अगोदर आहे ना, तुम्ही तुमच्या भक्तीवर विश्वास ठेवा. जे पण पैसे घेतायत तुमच्याकडनं, त्याच्या मागे जर खरोखर असं प्रॉपर असं कारण असेल, तर वेगळी गोष्ट आहे. आता ते होम हवन वगैरे पण जे होतात ना, हे पण पॉझिटिव्ह गोष्टीसाठी होतात. नो डाउट त्याच्यामध्ये पैसे लागतात. पण काय होतं, एक-एकदा तुम्ही समस्यामध्ये अशा अडकलेल्या असतात ना आणि समोरचा माणूस जर नुसतं पैसे कमवायला बसलाय, तर तो ह्या संधीचा उपयोग करून ना, ते बरोबर पैसे तुमच्याकडनं काढून घेणार. पण असे पण पॉझिटिव्ह लोकं आहेत आणि ह्या गोष्टींसाठी पैसेही लागतात. तर तुम्ही प्रॉपर एकदा व्हेरिफाय करून ते गुरुजी ज्यांच्याकडे तुम्ही जाताय, ते कधीपासून लोकांची मदत करतायत, त्यांचा आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स काय आहे, म्हणजे सगळ्या गोष्टींना थोडा व्हेरिफाय करा आणि त्याच्यानंतर तुम्ही बिनधास्तपणे ते बोलतील ते करा. पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ह्याच्या त्याच्या रेफरन्सनी जेव्हा तुम्ही जाता ना, तेव्हा ही फसवणूक होऊ शकते. आता ह्याच्यात काय होतं ना, बरेच चांगले लोकही असतात, बरेच चांगले गुरुजी आहेत, बरेच चांगले रेखी मास्टर्स आहेत, आकाशिक रीडर्स आहेत. ते ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं ना, त्या लोकांवरती पण क्वेश्चन केला जातो. आता जे ताई आहेत, त्यांना आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गुरुजी नाहीतर मग रेखी मास्टर, आकाशिक रीडर जे पण ॲस्ट्रोलॉजिस्ट ते कुणावरतीच विश्वास नाही होणार, कारण त्यांना असंच वाटणार की सगळे पैसेच कमवायला बसले. पण ॲक्चुअली हा सीन नसतो. सगळेच पैसे कमवायला नसतात बसले. त्याच्यामध्ये असे काही लोकं असतात, जे येतात आणि हे नुसतं पैसाच बघतात आणि हे बरोबर त्या प्रसंगाचा फायदा उचलतात आणि अशा गोष्टी करतात. मी माझ्या परीने प्रयत्न केला तुम्हाला सांगायचा, की तुम्ही अगोदर भक्तीमध्ये विश्वास ठेवा. भक्ती तुमची स्ट्राँग करा. म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये ज्या गोष्टी हव्यात ना, त्या सगळ्या मिळणार आहेत. आपण ऐकलं असेल, की देव द्यायला बसलाय. पण आपल्या भक्तीत ताकद हवी ना तशी. आपल्याला मागता आलं पाहिजे. मागणं म्हणजे सारखं तुम्ही जाऊन हे हवंय, ते हवंय नाही. अगोदर देवाला जे तुम्हाला दिलंय देवानी त्याच्यासाठी थँक यू बोला. पहिले तुम्ही सरेंडर व्हा. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला
देव बसलेतच द्यायला. त्यांना ज्या गोष्टी तुम्हाला हव्यात तुमच्या अगोदर त्यांना माहिती आहे काय द्यायचं काय नाही. तर हा व्हिडिओ मी इथे क्लोज करतो आणि तुमच्याकडेही असे काही प्रसंग असतील, अनुभव असतील स्पिरिच्युअल, ज्या पण तुमच्यासोबत अनुभव देवांचे झाले, ते तुम्ही मला नक्की शेअर करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये फोन नंबर आणि माझं जे ईमेल ॲड्रेस आहे, तुम्ही तिथे मला कॉन्टॅक्ट करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.